नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले। त्या दृष्टीने नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील पोलीस स्टेशन हद्दीत 4 जून रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यासाठी मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड व नाशिक रोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते। येणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने व तसेच इतर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी काल परिमंडळ 2 अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेले आहे। सदर कोम्बिंग ऑपरेशन हे अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेला आहे। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 283 गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे। त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुढची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 184 रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, 63 तडीपार केलेले आरोपी आहेत आणि तात्पुरते तडीपार केलेले 35 आरोपी या ठिकाणी चेक करण्यात आलेले आहेत। तसेच विकी शांताराम जावर आणि अमीर मुराद तांबोळी हे घातक हत्यारे स्वतःजवळ बाळगत असताना आढळून आले आणि त्यांच्यावरती 425 भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई करत असताना या परिमंडळांतर्गत दोन्ही एसीपी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी ऍक्टिव्ह सहभाग घेतलेला आहे। असे कोम्बिंग ऑपरेशन परिमंडळ 2 अंतर्गत भविष्यात देखील चालू राहणार आहे। मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग व डॉक्टर सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांनी आदिनास्थ पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन करून परिणामकारक कोम्बिंग ऑपरेशन राबवून कारवाई करून घेतली आहे। रेकॉर्डवरील 184 गुन्हेगार चेक करून पोलीस स्टेशनला आणून चौकशी करण्यात आली। तडीपार असलेल्या गुन्हेगारांपैकी 63 तडीपार गुन्हेगारांना चेक करण्यात आले मिळून आले नाही। उपनगर व नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत अनुक्रमे इसम विकी शांताराम जावर व अमीर मुराद तांबोळी यांच्या ताब्यात घातक हत्यार मिळून आल्याने भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। टवाळखोर 121 इसमांवर मपोका कलम 112, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश बजावणी केलेले तसेच गोवंश हत्येतील असे एकूण 35 गुन्हेगार चेक करतात ते मिळून आले नाही।